खूप निसर्गरम्य असा परिसर, पक्ष्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकता. आल्यावर इथून जाण्याचं तुमचं मन नाही करणार मित्रांनो. अकोटपासून जवळच 10-15 किलोमीटर अंतरावर. असं जर तुम्ही पायऱ्या चढत आले तर तुम्हाला खूप चांगलं एक गार्डन इकडे आहे. दर्शन घेतल्यावर तुम्ही इकडे पण येऊ शकता. आणि खूप सुंदर निसर्गरम्य परिसर, खूप चांगल्या प्रकारे स्वच्छता पण आहे इथं. तुम्ही बघू शकता इथं पर्यटक आलेले आहेत. सर, काय सांगणार वातावरणाबद्दल? हे वातावरण खूप सध्या मान्सूनचं काळ चालू असल्यामुळे इथे सारं पहाडी विभाग असल्यामुळे या भागामध्ये पूर्णपणे धुकं दिसत आहे. आणि या धुक्यामुळे सुद्धा आम्ही सुद्धा भिजलेलो आहोत. आणि हे पोपटखेडच्या बाजूला असलेलं हे जे पोपटखेड इथून अवघ्या 2-3 किलोमीटर आहे. आणि इथून हे अकोट तालुक्यामध्ये येतं आहे. आम्ही असं अंजनगाव मार्गे इथं आलेलो आहोत. पोपटखेडला सुद्धा गेलो, नरनाळासुद्धा बघितला. आणि त्याच्यानंतर तिकडून येते वेळी गजानन महाराजच्या विहिरीच्याबद्दल खूप ऐकलेलं होतं. आणि आम्हाला एक इच्छा होती की गजानन महाराजच्या विहिरीला आम्ही भेट द्यावी. आम्हाला असं वाटत होतं थोडंसं एक अशी अमृत संकल्पना अशा प्रकारची होती की तिथं एक थोडीशी विहीर असेल आणि खूप छोटंसं मंदिर असेल. पण इथे येऊन आल्यानंतर एक थोडंसं असं वेगळंच वाटलं. म्हणजे खूप मोठ्या प्रकारचं इथं देवस्थानाची निर्मितीसुद्धा झालेली आहे. आणि ज्यांना मंगल कार्य म्हणजे ज्यांचं मंगल कार्य जर करायचं असेल म्हणजे लग्नप्रसंगीसुद्धा इथं हॉल एक उपलब्ध करून दिलेला आहे संस्थानाचा आहे. खूप चांगल्या प्रकारचा असा भव्य दिव्य असा तो हॉल आहे. आणि त्याच्यानंतर विहिरीबद्दल सुद्धा एक आश्चर्याची गोष्ट आहे की त्या विहिरीचं पाणी अवघ्या 5 फुटाच्या अंतरावर आहे. आणि खूप सारं असं खोल असं पाणी आहे. आणि त्याबरोबर चांगलं संस्थानसुद्धा एक चांगल्या भव्यदिव्य इमारतीसह इथं विकसित झालेला आहे. आणि आजूबाजूचा जो परिसर आहे हा सुद्धा एक व्यक्तीला आनंद देऊन जातो. आणि खूप सारं असं पावसाचे दिवस असल्यामुळे आजूबाजूला सर्व हिरवळ असं पसरलेलं आहे. आणि हे संस्थान खऱ्या अर्थानं व्यक्तीला एक आनंद देतो आल्यानंतर. आणि एक जो म्हणजे इकडे एखादा व्यक्तीला म्हणजे एक नवीन असं त्याला आपण म्हणू शकतो की एक पहाड जे पर्वत असते त्या पर्वतामध्ये असलेला एक जो खोरा असतो त्या खोऱ्यामध्ये सुद्धा हे एक देवस्थान असं स्थापन झालेलं असं जरी म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि खूप आनंद झाला. आणि आनंदसुद्धा आम्ही धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल. अशा प्रकारे इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी पण आहेत. हे जे गजानन महाराजांची सजल विहीर आहे हे अकोटपासून लगेचच 12-13 किलोमीटर अंतरावर तुम्हाला बघायला मिळेल. खूप सुंदर असं वातावरण आहे, पहाडी क्षेत्र आहे. तुम्ही नक्कीच भेट द्या. व्हिडिओ नेक्स्ट व्लॉगमध्ये.